प्रकाराच्या मुळामध्ये जावं लागेल. हे अचानक झालेली कृती नाही. मणिपूर हिंसाचार आपल्या सर्वांना माहिती आहे, भारत देशाला हादरवणारा हिंसाचार आहे. आणि मणिपूरच्या संदर्भामध्ये महिलाओं पे अत्याचार नहीं चलेगा, तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणा देत त्या ठिकाणी घोषणा देण्यात आल्या. आणि त्याच्यावरून आपल्याला असा अंदाज येतोय की गेल्या काही महिन्यामध्ये काही वर्षांमध्ये जो अन्याय अत्याचार दलित ओबीसी मागासवर्गीय घटकांवरती संबंध भारत देशामध्ये सुरू आहे, वेगवेगळ्या प्रकारे त्यांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न आहे तो वेगवेगळ्या प्रकारे सुरू आहे. आणि त्याची जी खदखद आहे ती खदखद अशा रूपाने बाहेर आलेली आपल्याला दिसत आहे. परंतु ही वेळ का येते, का ह्या तरुणांवरती, ह्या उच्च शिक्षित सुशिक्षित तरुणांवरती अशी वेळ का येते, ह्याच्या खोलामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला याचा मागोवा घ्यावा लागेल की एखादं निवेदन द्यायला प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री राज्यपाल महोदय यांच्याकडे जर वेळ मागितली, मंत्री महोदयांकडे वेळ मागितली तर ती वेळ त्या शिष्टमंडळाला दिली जात नाही. 6-6 महिने 3-3 महिने त्यांच्या अर्जावरती काय कार्यवाही केली हे त्यांना सांगितलं जात नाही. मेन स्ट्रीम मीडियामध्ये त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या बातम्या येत नाहीत, कुठल्याही प्रकारची बातमी त्यांची छापून येत नाही. त्यावेळेस कुठलाही त्यांच्याकडे मार्ग शिल्लक राहत नाही की सरकारला आम्ही कुठल्या प्रकारे आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवू. आझाद मैदान आणि दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर वरती जर आंदोलनाला बसलं तर महिना 6-6 महिने सुद्धा आंदोलन चालतात. आणि त्या ठिकाणी पोलिसांची अरेरावी चालते की तुम्ही 1 दिवस झालं 2 दिवस झालं बसू नका आता. आणि कुठला प्रकारचा मंत्री, कुठल्याही विभागाचे सचिव उपसचिव त्यांना भेटी देत नाहीत. वारंवार ही आंदोलनं त्यांची चालू राहतात. मग त्यांच्याकडे पर्याय काय राहतो तर अशा प्रकारे आंदोलन करणं आणि शासनाचं लक्ष वेधून घेणं हाच पर्याय राहतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, केंद्रीय मंत्रालय शास्त्री भवन दिल्ली या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी जर आतमध्ये निवेदन द्यायला जरी साधं जायचं असेल एखाद्या मंत्री आणि सचिवांना तरी बाहेरून गेट वरून आतमध्ये फोन लावावा लागतो. आतमधले सचिव उपसचिव कक्षाधिकारी फोन उचलतात आणि तुम्हाला क्या काम है, तुम अंदर आना चाहते हो मंत्रालय में, त्यांना ते काम सांगितलं जातं. आणि जर सरकारच्या विरोधामध्ये जर एखादं निवेदन असेल तर मात्र ती लोक, ते सरकारी अधिकारी त्याला आतमध्ये येण्याचीच परवानगी नाकारतात. माणूस मंत्रालय, केंद्रीय मंत्रालयाच्या गेटवरून माघारी येतो. जर त्यांची इच्छा असेल, मंत्र्यांची इच्छा असेल तर त्यांची माणसं आतमध्ये जातात. परंतु विरोधातली माणसं असतील, म्हणजे लोकशाहीवादी माणसं असतील, संविधानवादी माणसं असतील तर त्यांना आतमध्ये जाण्यासाठी फोन लावावा लागतो. आणि त्यांचा आतमधून जर पास आला की यांना आतमध्ये सोडा तर आतमध्ये त्यांना सोडलं जातं. यामुळे सुद्धा माणसाची, त्या आंदोलनकर्त्याची किंवा निवेदनकर्त्याची जी आतमधली खदखद आहे ती तशीच राहते आणि कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये बाहेर येते. मेन स्ट्रीम मीडियाकडे जर एखादा माणूस निवेदन घेऊन गेला, तक्रार घेऊन गेला की माझी बातमी लावा तर त्यांच्याकडून सुरू येतो, अरे कुछ तो हल्ला गुल्ला करो, कुछ ऐसा करो की मीडिया को मसाला मिल जाए. असं ज्या वेळेस सांगितलं जातं त्यावेळेस सामान्य माणसाची जर बातमी मेन स्ट्रीम मीडियामध्ये सुद्धा येणार नसेल तर त्याला एक वेगळं काहीतरी करावं लागतं. याचं अलीकडेच उदाहरण तुम्हाला, मुंबई येथे या ठिकाणी महाराष्ट्राचं मंत्रालय आहे आणि त्या मंत्रालयाच्या 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या माळ्यावरून काही लोकांनी उड्या मारलेल्या आहेत, आंदोलनं केलेली आहेत, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. पहिल्या माळ्यावरती जर कुणी उडी मारली तर त्याला इजा जास्त होऊ नये म्हणून त्याच्यावरती जाळी लावलेली आहे. परंतु माणूस आंदोलन का करतोय, त्याच्यावरती आंदोलनाची काय वेळ येते, त्याची मागणी काय आहे, शेतकरी आत्महत्या का करतोय, दलित अत्याचाराच्या संदर्भामध्ये दलितांचे नेते कार्यकर्ते एवढी सगळी उग्र आंदोलन, तीव्र आंदोलन का करतायत, कशा प्रकारे करतायत, का याचा खोलामध्ये कुठलंही सरकार जायला मागत नाही. आता याहून पुढे जाऊन सरकारने असं केलेलं आहे की मंत्रालयाच्या पहिल्या गेटवरती जाळी लावलेली आहे. परंतु पहिल्या गेट पासून वरपर्यंत जसा कैद्यांना पिंजरा असतो जेलमधून पळू नयेत तसा त्या माणसांनी 7व्या माळ्यापर्यंत, पहिल्या माळ्यापर्यंत त्यांना काही दिसू नये अशा प्रकारची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. यापूर्वी मंत्रालयात जाण्याकरिता दोन गेट आहेत, परंतु एकाच गेटवरून माणसांना आता सोडलं जातं. त्याच्यामुळं 2 गेटवरती डिवाइड होऊन जाणारी जी गर्दी असायची त्या लोकांना आतमध्ये जायला 2च्या नंतर संधी मिळते. म्हणजे ज्यांचा वशिला नाही
त्यांना 2च्या नंतर, आणि ज्यांचा वशिला आहे त्यांचे पासेस अगोदरच मंत्री आणि त्यांचे सचिव हे त्यांचे 11 वाजता त्यांना आतमध्ये सोडलं जातं. म्हणून ही जी खदखद आहे, माणसं 2च्या नंतर 3 वाजता 3:30 वाजता जर आतमध्ये जाणार असतील आणि त्यांना जर 4 वाजता एखादा अधिकारी भेट देत नसेल तर मात्र ती लोक करणार काय आहेत, त्यांच्याकडे पर्याय उरत नाही. त्याच्यामुळं त्यांना लक्षवेधी काहीतरी करण्याकरिता अशी आंदोलनं करावीच लागतात. हे सरकारचं अपयश आहे. सरकारने याच्यावरती तोडगा काढावा तर काय काढावा की जनता आंदोलन का करते. मुलं केंद्रीय संसदेमध्ये जाऊन अशा प्रकारे त्या ठिकाणी का म्हणून अशा घोषणा देत आहेत, का त्यांचा जीव धोक्यामध्ये घालत आहेत. त्यांचं शिक्षण आहे, उच्च शिक्षण आहे, असं आहे. त्यांना माहित आहे की आपल्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो, आपल्याला तिथं मारहाण होऊ शकते, आपल्याला कुठल्या नजरेने बघितलं जाऊ शकतं. हे सगळं माहिती असताना सुद्धा ते उच्च शिक्षित तरुण त्या ठिकाणी आंदोलन करतायत. याची कारणं शोधायला पाहिजेत. त्यांनी जे सांगितलं की तानाशाही नाही चलेगी, म्हणजे हुकुमशाही पद्धतीने जे सरकार काम करते, खाजगीकरण करते, संविधान विरोधी काम करत आहे, संविधान दिन साजरा करत नाही, संविधान दिन साजरा केलाय का नाही ह्याचा आढावा घेत नाही, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या याच्यातून प्रकर्षाने पुढे येताना दिसत आहेत. त्याच्यामुळे याच्या आतमध्ये जाऊन विचार करावा लागेल, ना की फक्त आंदोलन झालं आणि त्या मुलांनी करायला पाहिजे होतं की करायला पाहिजे होतं.